कडे आलेली होती तेव्हा डॉक्टरांनी तिचं टेस्ट केल्या होत्या. शुगर पेशंट, बीपी पेशंट, कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं. अचानक एकदम चक्कर आले आणि डॉक्टरांकडे गेली. सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांनी क्लिअर सांगून दिलं होतं, की "कुठेही काकू तुम्ही जायचं नाही. एकट्याने तर प्रवास अजिबात करायचा नाही." का? कारण की तुम्हाला कधी पण म्हणे अटॅक येऊ शकतो. हे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. मी माझ्या आईला एकच सांगितलं, कारण मला ना माझ्या सकस संतुलित आहारावर खूप विश्वास आहे. कारण तो पेशीय पोषक असा आहार आहे, जो डॅमेज झालेल्या पेशींना रिकव्हर करतो. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझा अनुभव घेतलेला आहे, माझ्या मिस्टरांचा अनुभव घेतलेला आहे, माझ्या मुलीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी आईला सांगितलं, "अजिबात घाबरण्याची गरज नाही. निश्चिंत होऊन तू पुण्याला ये." माझ्या कोच अनिता पाटील मॅडम माझ्या आईला घरी घेऊन आल्या आणि मी माझ्या आईला सकस संतुलित आहार, व्यवस्थित शरीराचं डिटॉक्सिफिकेशन योग्य पद्धतीने करून घेतलं. आजही माझी आई खूप सुंदर कामं करते दिवसभर. माझ्या घरीच आहे आताही आणि खूप सुंदर तिचं आयुष्य झालेलं आहे. एकच कारण आहे, की पेशीय पोषक आहार, सकस संतुलित आहार लगेच सुरू केला. कारण औषधं तर खूप खाल्ले, तरीही डायबिटीज कधी कंट्रोलमध्ये आली नाही, तरीही बीपीच्या गोळ्या कधी कमी झाल्या नाही, रक्त पातळ करायच्या गोळ्या कधी डॉक्टरांनी बंद केल्या नाही. पण या सकस संतुलित आहारामुळे माझ्या आईच्या बीपीच्या गोळी एकच वेळा असते. शुगर लेव्हल अगदी मेंटेन झालेली आहे खूप सुंदर. रक्त